नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे आणि करंट अफेअर बघत असतानाच आपण जीकेचे महत्त्वाचे प्रश्नसुद्धा कव्हर करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, वनभूषण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर चैत्राम पवार जे की साक्री धुळे येथील आहे त्यांना वनभूषण पुरस्कार 2024 डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि हा पहिलाच वनभूषण पुरस्कार आहे, त्यामुळे यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। या पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे 20 लाख रुपये आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार 2024 महाराष्ट्र सरकारतर्फे डिक्लेअर करण्यात आलेला होता। तर पहिला पुरस्कार भेटलेला आहे चैत्राम पवार यांना। मग आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 मध्ये पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता। तर 1997 मध्ये लता मंगेशकर यांना देण्यात आलेला होता, म्हणजे पहिल्या महिला ठरलेल्या होत्या लता मंगेशकर। ओके, आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे 25 लाख रुपये। ओके, हा पॉईंट सर्वांनी ते लक्षात ठेवा। महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे 25 लाख रुपये। 2023चा हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे। तर 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदीप महाजन जे की औषधी क्षेत्रासंबंधित आहे त्यांना देण्यात आलेला आहे। सो दोन्ही पॉईंट इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। मग पुढचा पॉईंट कोणता आहे की खानदेशातील जिल्हे। आता खानदेश हा 3 जिल्हे मिळून बनलेला आहे, जळगाव, नंदुरबार आणि धुळे। तर जळगावमध्ये एकूण 15 तालुके आहे, नंदुरबारमध्ये 6 तालुके आणि धुळेमध्ये येते एकूण 4 तालुके। ओके, लक्षात ठेवा। असे खानदेशमध्ये 3 जिल्हे आणि एकूण 25 तालुके आहेत, लक्षात असू द्या। किती तालुके आहे? 25। हा पण प्रश्न लक्षात ठेवायचा आहे। आणि खानदेशची कन्या तापी नदीला म्हटलं जाते, कारण खानदेश जो आहे तो तापी नदीच्या खोऱ्यात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तापी नदीचे खोरे हे कापसाच्या उत्पादनासाठी खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे। आणि कापसाची जी मृदा आहे ज्याला आपण काळी मृदा असं म्हणतो, लक्षात घ्या, ती बेसाळ खडकापासून बनलेली आहे, ज्याला तुम्ही रेगूर मृदा सुद्धा म्हणतात, लक्षात असू द्या। काही महत्त्वाच्या संज्ञा, टंगस्टनला डब्ल्यू या नावाने ओळखलं जाते, चांदीला AG, सोने म्हटलं तर AU, तर शिशेला काय म्हणतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि पाऱ्याची जी संज्ञा आहे ती आहे HG। एक लक्षात असू द्या, पारा म्हणजे होते मर्क्युरी आणि एक जपानमध्ये मिनामाटा रोग आला होता, लक्षात घ्या। मिनामाटा रोग जपानमध्ये आलेला रोग हा पारा म्हणजेच मर्क्युरीमुळे निर्माण झालेला होता, ठीक आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर विजेचे बल्बमध्ये ऑर्गॉन वायू असतो। जाहिरातीचा दिवा जो आहे, जे तुम्ही दुकानावर रात्री चमकणारे नावं पाहतात, जाहिरातीचे दिवे असतात ते निऑनपासून बनलेले असतात। दुकानावरती आपण जाहिरातीचे दिवे पाहतो म्हणजे आपल्याला असं चमकणारं नाव जे दिसते, लक्षात घ्या, रात्रीला त्याच्यामध्ये आपल्याला निऑन वायू भरलेला दिसेल, लक्षात घ्या। त्यानंतर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन हा वायू वापरलेला असतो। तर अग्निरोधक ज्या नळकांड्या असतात आग विझवण्यासाठी, त्यामध्ये लक्षात घ्या CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा काय केला जातो, वापर केला जातो। तर हे 4 पॉईंट लक्षात ठेवा। आणि एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे चिपचे पॉकेट्स असतात, ठीक आहे, जे चिप्सचे पॉकेट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पॉकेट फुगलेले दिसतात, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन हा वायू असतो। काय असतो? नायट्रोजन वायू, ठीक आहे, लक्षात घ्या। का बरं फुगलेले दिसतात? त्यांना राग आला असतो का? नाही, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर दिवस काय करण्यात आलेला आहे, साजरा करण्यात आलेला आहे। कोणत्या सरकारद्वारे? तर कॅनडा सरकारद्वारे। आणि मॉरिशियस सरकारने तर 2 तास कर्मचाऱ्यांना सुट्टी पण दिलेली होती। सो हा पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, भारत बायोटेक हैदराबाद कंपनीने टाईप बार नावाची लस काढलेली आहे, जे की टायफॉईड या जीवाणूजन्य रोगावर काढलेली आहे। टायफॉईड म्हणजे विषमज्वर होतो आणि हा जीवाणूजन्य रोग असून तो साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो। सो लक्षात ठेवा। आता तुम्हाला माहीत आहे की कोरोना आला होता 2019 मध्ये, तेव्हा भारत बायोटेकने जे की हैदराबादला संस्था आहे त्याने कोवॅक्सिन नावाची लस काढली होती। तर सिरम इन्स्टिट्यूट जे आहे, जे सिरम इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, त्यांनी कोविशिल्ड नावाची लस काढलेली होती। पोलीस भरतीमध्ये हे दोन्ही प्रश्न लक्षात घ्या विचारलेले आहे, त्यामुळे पाठ ठेवा। फ्रान्स सरकारचा सर्वोच्च जो अवॉर्ड आहे लिजन दी ऑनर अवॉर्ड हा शशी थरूर यांना देण्यात आलेला आहे। कोणाला देण्यात आलेला आहे? शशी थरूर, मोस्ट एमपी करा। त्यानंतर पार्स 1 रिमोट सेन्सिंग उपग्रह इराण या देशाचा आहे। त्यानंतर PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 56ने C56ने आपण लक्षात घ्या सिंगापूरचे 7 उपग्रह अवकाशात सोडले होते। तर PSLV C57ने आदित्य L1 जे सूर्यावर आपण सूर्ययान पाठवलेलं होतं 2 सप्टेंबर 2023ला PSLV 57ने पाठवलं होतं। पॉईंट पाठ ठेवा, PSLV C57, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। आपल्याला इस्रोबद्दल माहिती असली पाहिजे की इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती आणि
इस्रोचं जे मुख्यालय आहे ते बेंगळुरू या ठिकाणी असून त्याचे जे प्रमुख आहे ते आहे एस सोमनाथ, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर जगातील पहिली AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे गर्ल आहे ती कोण ठरलेली आहे, तर नाव आहे टोंग टोंग. आणि कोणत्या देशानं बनवली असा थेट प्रश्न येऊ शकतो आपल्याला, तर तो देश आहे चीन. चीन देशासोबत भारताचा हँड इन हँड युद्ध सराव असतो. ओके, लक्षात घ्या. भारत देश चीन या देशासोबत एक युद्ध सराव करतो. त्या युद्ध सरावाचं नाव आहे हँड इन हँड, लक्षात असू द्या. आणि भारत आणि चीन दरम्यान जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेला मॅकमोहन रेषासुद्धा म्हटलं जाते. पॉईंट पाठ ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर भारतातील पहिली न्यूज अँकर लिसा, जे ओडिशा TVने सुरू केलेली आहे. भारतातील पहिले AI स्कूल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI स्कूल होते, जे संगणकाची 5th जनरेशन आहे. ठीक आहे. तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आणि याच ठिकाणी पहिली AI शिक्षिका इरिस नावाची ठरलेली आहे, लक्षात असू द्या. पहिली AI शिक्षिकेचं नाव काय आहे, इरिस. ठीक आहे. रोबोट प्रकारचं असते ते शिक्षिका, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील AI सिटी जे आहे ते लखनौ, तर AI युनिव्हर्सिटी कर्जत रायगड या ठिकाणी तयार केली जात आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन व विकास नाविन्यपूर्ण स्टार्टअप करण्यासाठी आदिती नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे, तर योजनेचं नाव आहे आदिती योजना. स्टार्टअप स्कीम 16 जानेवारी 2016ला सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून स्टार्टअप दिवस कधी असतो, तर तो असतो 16 जानेवारीला, लक्षात ठेवा. आणि पंतप्रधान जनधन योजना 28 ऑगस्ट 2014ला सुरू करण्यात आलेली आहे. 2014ला पाठ ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तुम्हाला उडान योजना विचारली, उडे देश का आम नागरिक, तर ही योजना 21 ऑक्टोबर 2016ला सुरू करण्यात आलेली होती. गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश ठरलेला आहे, तर तो देश ठरलेला आहे फ्रान्स, लक्षात असू द्या. आणि गर्भपात कायदा 1972मध्ये भारताने केलेला होता. ठीक आहे. मात्र गर्भपात हा घटनात्मक अधिकार देणारा, गर्भपाताचा अधिकार घटनात्मक अधिकार म्हणून देणारा पहिला देश फ्रान्स ठरलेला आहे. UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश फ्रान्सच ठरलेला आहे. आणि 2024ची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ते पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे 26 जानेवारी 2024ला आपल्या इथे जे प्रमुख पाहुणे आले होते ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आलेले होते. राफेल विमान आपण फ्रान्स या देशाकडून घेतलेले आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. आणि प्रजासत्ताक हा शब्द आपल्या घटनेमध्ये, प्रजासत्ताक म्हणजेच गणराज्य हा शब्द आपण फ्रान्स देशाकडून घेतलेला आहे. UPI म्हणजे काय होते मग, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. मोस्ट टाइम करा. ओके, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, नॉट अ इंटरनेट. ओके, इंटरफेस. आणि भीमचा फुलफॉर्म होतो, जे भीम ॲप आहे, भारत इंटरफेस फॉर मनी. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे भीम ॲपचं. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर राईट्स टू वॉक म्हणजे चालण्याचा अधिकार देणारे राज्य पंजाब, आणि राईट्स टू हेल्थ म्हणजे आरोग्याचा अधिकार देणारे राज्य आहे राजस्थान. क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थानच आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2024मध्ये सर्वोत्कृष्ट शाळा साखरा जिल्हा परिषद ठरलेली आहे वाशिम या जिल्ह्यातील. ओके. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, अजित पवार. ठीक आहे. त्यानंतर कालबद्ध सर्वेक्षण अहवाल 2024नुसार भारताचा बेरोजगारीचा दर 3.1% असल्याचं सांगितलं जात आहे. MH-60R सिऑक हेलिकॉप्टर मोस्ट टाइम करा कोणत्या देशाकडून घेतलेला आहे आपण, अमेरिका. चिनूक आणि अपाचे म्हटलं तर अमेरिका, आणि राफेल विमान म्हटलं तर फ्रान्स. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, लक्षात ठेवा सर्वांनी. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते सर्वांनी एकदा जॉईन करून घ्या. त्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायला मिळतील. तेजस हे काय आहे, स्वदेशी लढके तेजस हे काय आहे, तर हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे. तर प्रचंड हे स्वदेशी हलके लढाऊ हेलिकॉप्टर आहे. ओके, लक्षात घ्या. तेजस विमान आणि प्रचंड हेलिकॉप्टर. आणि महत्त्वाचे शेवटचे काही प्रश्न बघा. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो हुगळी नदी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. हुगळी नदीवर कोलकाता या ठिकाणी 32 मीटर खाली धावणार आहे. ओके. शून्य भेदभाव दिवस हा 1 मार्चला असतो, लक्षात असू द्या. 2024ची थीम आहे प्रत्येकाच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि अधिकाराचे रक्षण करणे. ओके. फ्रॉड कॉल्स आणि स्पॅमची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या यंत्रणेचे नाव काय आहे, चक्षू. हा पण एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. त्यानंतर ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्स 2024मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती ॲमेझॉन कंपनीचे जे मालक आहे जेफ बेझोस हे ठरलेले आहे. आणि 11वे ठरलेले आहे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी. ओके, ते भारतातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. भारतातील पहिले रबरी धरण कोणत्या नदीवर सुरू करण्यात आले आहे, फाल्गु नदी, बिहार, जे की गया या ठिकाणी येते. वोट फ्रॉम होम हे राजस्थान सरकारने सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा ब्रिक्स परिषद 15वी 2023 जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडली.
तर 16वी परिषद 2024 कझान रशिया या ठिकाणी पार पडलेली आहे. ब्रिक्सबद्दल तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ब्रिक्सची स्थापना केव्हा झाली आणि सध्या त्याचे किती सदस्य देश आहे. सर्वांनी एकदा कमेंट बॉक्स बघून घ्या. भारतातील आणि 16वी जी 2024ची परिषद आहे ती आहे कझान रशिया या ठिकाणी. भारतातील डॉल्फिन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? पटना, बिहार. राष्ट्रीय जलचर प्राणी आहे भारताचा गंगा डॉल्फिन. ओके. आणि महाराष्ट्राचा राज्य मासा आहे सिल्वर पॉपलेट. जर तुम्हाला गुजरातचा विचारला तर घोल मासा लक्षात ठेवायचा. कोणता मासा? घोल मासा. आणि जर तुम्हाला सिक्कीमचा विचारला तर तो आहे कॉपर महासीर. ठीक आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आलेले आहे. त्या WHO मध्ये भारताच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा राहिलेल्या आहे. सौम्या स्वामीनाथन नाव महत्त्वाचं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल मग माहिती बघूया आपण. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 झाला होता आणि 12 मार्चला महाराष्ट्रामध्ये समता दिन हा साजरा केला जातो. कृष्णा कोयना कराड या ठिकाणी संगम झालेला आहे या दोन नदीचा. तर याच ठिकाणी प्रीती संगम हे समाधीस्थळ यशवंतराव चव्हाण यांचेच आहे. आत्मचरित्र आहे त्यांचं कृष्णा काठ. महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री होते. तर 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे. आणि त्यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 1989 मध्ये सुरू करण्यात आले होते. घोषवाक्य आहे या विद्यापीठाचं ज्ञानगंगा घरोघरी. वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहे तर ते आहे NK सिंग. तर CEO आहे अरविंद मेहता. मात्र अलीकडे 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर अध्यक्ष आहे अरविंद पानगडिया जे की नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. आणि CEO आहे म्हणजे इथं सचिव करा ते आहे ऋत्विक पांडे. ओके, लक्षात ठेवा. मग वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 280 नुसार. वित्त आयोगाच्या शिफारसी 281 आणि वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. ठीक आहे. दर 5 वर्षांनी किंवा त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते वित्त आयोगाची स्थापना करतात. कलम 280 नुसार. भाग 12 मध्ये येते. लक्षात असू द्या. भाग कितीमध्ये येते? भाग 12 मध्ये येते. आणि वित्त आयोग जो आहे मित्रांनो तो कलम 280 मध्ये येते आणि भाग आहे 12 मध्ये. ओके, भाग कितीमध्ये येते? भाग 12 मध्ये येते. लक्षात असू द्या. त्यानंतर पहिला वित्त आयोगाची स्थापना 1951 मध्ये करण्यात आली होती आणि अध्यक्ष होते KC नियोगी म्हणजे क्षितिजचंद्र नियोगी. ओके, सो या पद्धतीनं महत्त्वाची माहिती कव्हर करत चला मित्रांनो. तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेजवरती फक्त पर्टिक्युलर नॉलेजच मिळणार. ठीक, या ठिकाणी तुम्हाला या व्यतिरिक्त काहीही मिळणार नाही. जर तुम्हाला टू द पॉइंट अभ्यास करायचा असेल तर नक्की चॅनलला जॉईन करायचं आणि विशेषतः टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं, कारण त्यावरती तुम्हाला सगळी अपडेट माहिती मिळत राहील. ठीक आहे. वर्ल्ड बँक हवामान निधी प्राप्त करणारे म्हणजे वर्ल्ड बँकचा हवामान निधी प्राप्त करणारं भारतातील पहिलं राज्य गोवा ठरलेलं आहे. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन सुविधा देणारं पहिलं राज्य गोवाच ठरलेलं आहे. सर्व घरांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देणारं पहिलं राज्य गोवाच आहे. आणि भारतातील क्षेत्रफळानं सर्वात मोठं राजस्थान राज्य आहे तर सर्वात लहान राज्य आहे गोवा. ओके, लोकसंख्येमध्ये सर्वात लहान सिक्कीम आहे. ठीक आहे. आणि वर्ल्ड बँकची स्थापना 1945 मध्ये ब्रेटन वूड परिषद 1944 नुसार करण्यात आली. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC ला आणि वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहे अजय बंगा. ठीक आहे, लक्षात घ्या. जे की अमेरिकन आहे मात्र ते भारतीय वंशाचे आहे. तर या पद्धतीनं हे होती महत्त्वाची माहिती. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करूनच जा आणि एक कमेंट पण करून जा आणि कमेंटमधली इन्फॉर्मेशन नक्कीच वाचा. लवकर भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.